जय गजानन मंडळी. आजची रेसिपी आहे आपली झटपट आणि पटपट बनणारा नाश्ता, म्हणजेच मटकीची उसळ आणि त्याच्यापासून बनवलेली आपण एक सुकी भेळ किंवा चाट म्हणा आपल्या चांगल्या भाषेत. आता व्हिडिओची स्टार्टिंग पाहून तर सगळ्याच्या तोंडाले पाणी झालं असेल. आता नक्की रेसिपी पान अशीच तुम्ही डिक्टो बनवून पहा बरं. काहीच नाही, साधं आपलं मटकी असते ना, त्याला मस्तपैकी 2 दिवस भिजत टाकायचं म्हणजे कोंब येतील छानपैकी. आणि ताव्यावर एकदम फ्राय करून घ्यायची थोडीशी हळद आणि मीठ टाकून. नंतर एका प्लेटमध्ये मस्तपैकी मुरमुरे, आपली भाजलेली मटकी, थोडासा चिवळा जो असेल तो आपला फरसाण घरी, त्याच्यानंतर मस्त कांदा, टोमॅटो, दही, जो सॉस असेल सॉस एखादा गोड, आणि डाळिंबाचे दाणे, थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचं आणि मस्तपैकी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स झालं की त्याच्यावर मस्तपैकी चाट पापडी टाकायची आणि वरून थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि मस्तपैकी झटपट आणि पटापट आपली ही चाट रेसिपी तयार आहे. काही दिवसावरच होळी आलेली आहे, तर होळी खेळून तुम्ही दमलात म्हणजे झटपट अशी चाट रेसिपी बनवा आणि पटपट खाऊन टाका. एनर्जी फुल, परत रंग खेळायला चालले जा. रेसिपी जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला पण टेस्टी आहे बरं. नक्की ट्राय करून पहा.